नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट कमी साहित्यामध्ये आणि तेवढीच चविष्ट अशी ही भाजी बनवणार आहोत। तर इथे पहा, आपण एक कांदा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता आपण भाजी इथे ह्या मुगाच्या वड्या घेतल्या आहेत, मुगाच्या डाळीच्या वड्या। मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा। ह्या उन्हाळ्यामध्ये आपण बनवून ठेवलेल्या आहे, वर्षभर आपण कधीही याची भाजी बनवू शकतो। तर मी याची भाजी आतापर्यंत तुमच्यासोबत शेअर केली नाही, त्यामुळे म्हटलं चला आज ही भाजी बनवत आहे तर तुमच्यासोबतही शेअर करावी। तर इथे ह्या मुगड्या घेतल्या आहेत मी, म्हणजे मी आमच्या गावाकडे मुगड्या बोलतात किंवा काही ठिकाणी मूगवडेही बोलतात, भरपूर नावं आहेत याला। तुम्ही काय बोलता ते सांगा मला। आता हे आपण ज्या मुगाच्या वड्या घेतल्या आहेत त्या आधीच छोट्या छोट्या आहेत, तरी सुद्धा मी बारीक करून घेते। काय होतं ना, आपण ह्या अशाच जर फोडणीमध्ये टाकल्या तर ह्या शिजून जास्त मोठ्या होतात, त्यामुळे थोड्याशा तोडून घेणार आहे। आणि इकडे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ आधी, म्हणजे तेल सुद्धा गरम होईल। या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जे आहे ते जास्त घ्यायचं, म्हणजे दिसायला छान दिसतं आणि चवीला सुद्धा छान लागतं। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता। बघा, मी इथे थोडंसं जास्त तेल टाकलं आहे। आता हा जो लसूण आहे तो आपण बारीक असा कट करून घेणार आहोत। लसूण जास्त नाही घेत मी, कांद्याचं प्रमाण जास्त घेते या भाजीमध्ये। लसणाचे तुकडे करायचे, कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा। जेवढा बारीक चिरता येईल आपल्याला तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे। कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यायची। तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण लगेचच तेलामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत। तेल फार गरम करायचं नाहीये, अगदी पाव चम्मच एवढी मोहरी टाकायची। मोहरी छान अशी फुलली की लसूण टाकायचा आहे चिरलेला। लसूण तेलावरती परतला, थोडासा परतला की कांदा टाकायचा, म्हणजे कांदा सुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि तोपर्यंत आपण ह्याच्या वड्या घेतल्या आहेत त्या अशा बारीक फोडून घेणार आहोत किंवा तोडून घेणार आहोत। डायरेक्ट अशा टाकल्या तरी चालते, पण त्या शिजून खूप मोठ्या मोठ्या होतात आणि दिसायला बऱ्या दिसत नाही, त्यामुळे अगदी थोड्या थोड्या अशा तोडून घ्यायच्या। अगदी बारीक चुरा करायचा नाहीये, एकाचे 2-3 तुकडे करून घ्यायचे बस। आता हे आपण तोडून घेतले आहे आणि कांदा लसूणही छान असा परतला आहे। यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत। या भाजीला फार वेळ लागत नाही बघा, अगदी झटपट। जेव्हा आपल्या घरात भाजीला नसेल तेव्हा ही झटपट भाजी आपण बनवू शकतो। आता तसंच झालेलं आहे, माझ्या घरात भाजीला काही नव्हतं, त्यामुळे मी लगेचच वड्या काढल्या आणि भाजी करायला घेतली आणि शिजायला 5 मिनिटात होते, म्हणजे फार वेळ लागत नाही। आता यामध्ये आपण आधी हळद टाकली पाव चमचा आणि नंतर लाल तिखट टाकलं मी अर्धा चम्मच। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। इथे घरगुती मसाला टाकते 1 चम्मच। आपण फार मसाले सुद्धा वापरत नाहीये। हे 1 मिनिटभर असं किंवा त्याही पेक्षा कमी परतून घ्यायचं, म्हणजे जळायला नाही पाहिजे मसाला। आणि लगेचच ह्या वड्या टाकायच्या आहेत ज्या आपण तोडून घेतल्या त्या। आता ह्या तेलामध्ये 1 मिनिटासाठी अशा परतून घ्यायच्या। मसाल्यासोबत छान अशा परतल्या जातात।
आता यात तुम्ही गरम पाणी देखील टाकू शकता किंवा मी इथे थंड पाण्याचा वापर करत आहे। गरम पाणी टाकलं तर याला छान असा तवंग येतो वरती आणि भाजी चवदार सुद्धा लागते। थंड पाणी टाकून आपण फुल गॅसवरती ही भाजी 5 मिनिटासाठी शिजवून घेत आहोत। यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि वरून पुन्हा थोडासा कोथिंबीर टाकते आणि झाकण लावून ही भाजी शिजवून घ्यायची आहे। छान अशी मस्त शिजली पाहिजे, मऊसूत झाल्या पाहिजे त्या वड्या, तोपर्यंत भाजी शिजवायची। तर इथे 9 ते 10 मिनिटं झाली आहेत आणि ही भाजी आपण चेक करूया। पाणी सुद्धा कमी झालेलं आहे आणि मस्त ही भाजी शिजून तयार आहे। पहा, अशी ही आपल्याला भाजी बनवून घ्यायची, म्हणजे खूप कोरडी नाही बनवायची आणि खूप पातळ सुद्धा नाही बनवायची। थोडीशी अशी घट्टसर म्हणजे फार रस्सा न झालेली ही भाजी आपण बनवत आहोत। खायला भन्नाट लागते आणि मस्त झटपट अशी ही भाजी तयार होते। तर आपली ही मूग वड्याची भाजी तयार झाली आहे। कशी झाली मला नक्कीच कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह।